बातमी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणातली आहे। यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला पोलिसच जबाबदार असल्याचा ठपका न्याय दंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठेवण्यात आलाय। त्यांचा मृत्यू हा मारहाणीत झाल्याचा आता अहवालात म्हटलेला आहे। या संदर्भातला न्याय दंडाधिकाऱ्यांचा गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आला आणि संबंधित सर्व पोलिसांना आता नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर सुद्धा मागितलंय। सोमनाथ यांचा 15 डिसेंबरला न्यायालयीन कोठडीतच मृत्यू झाला होता। पोलिसांच्या अमानुष मारहाणीतच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला होता आणि अखेर आता तेच सत्य ठरलेलं आहे। अहवालातही तेच नमूद करण्यात आलंय। तर परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली होती सोमनाथ सूर्यवंशी यांना। सोमनाथ सूर्यवंशींचा त्या मारहाणीतच मृत्यू झाला। सूर्यवंशींच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचं या अहवालात म्हटलंय। राज्य मानवाधिकार आयोगाकडून आता दखल घेतली गेली आहे। संबंधित सर्व पोलिसांना नोटीसही बजावली आहे आणि त्यांच्याकडून उत्तर देखील मागवलंय। नेमक्या पोलिसांकडून आता काय उत्तर येत आहे आणि पुढे त्यांच्यावरती काय कारवाई केली जाते हे पाहावं लागणार आहे, कारण की याच घटनेनं राज्यभरातलं वातावरण तापवलं होतं आणि न्यायाची मागणी केली जात होती। आता न्याय मिळतोय का पाहावं लागेल। अपडेट जाणून घेत राहू। वळतोय पुढच्या बातमीकडे। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आता घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकंदरीतच सूर्यवंशींच्या मृत्यू संदर्भात अहवाल समोर आलाय। पोलीसच जबाबदार असल्याचं आता स्पष्ट झालंय आणि त्यामुळे विरोधक आक्रमक झालेत। सत्ताधाऱ्यांना त्यांनी घेरण्याचा प्रयत्न केलाय। परभणीच्या पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीची जी हत्या झाली आहे, वारंवार आम्ही तेच सांगतो आहोत ना। पोलिसांच्या मारहाणीत जर त्याची हत्या झाली असेल तर त्याला गृह खातं जबाबदार आहे। गृह खातं जबाबदार असतील तर गृहमंत्री जबाबदार आहे। आणि गृहमंत्री आमचे वारंवार हे असं घडलंच नाही हे सांगतायत, पण ते खोटं बोलत आहेत आणि पोलिसांनी त्यांना खोटी माहिती दिलेली आहे। तर याच्यावरती आता कारवाई कोणावरती करायची आहे? स्वतः गृहमंत्री प्रायश्चित घेणार आहेत का? काल जर आपण बघितलं तर सोमनाथ सूर्यवंशींच्या बाबतीत न्यायदंड अधिकाऱ्यांनी सांगितलेलं, त्यांचा अहवाल आलेला आहे की सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाली होती आणि मारहाण झाल्यानंतरच त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला। ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच आम्ही सांगत होतो की याला पूर्णपणे तिथं असणारं पोलीस प्रशासन हे जबाबदार आहे। पण सत्तेत असणारे मंत्री नेते हे नेहमी त्या ठिकाणी काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न तिथं करत होते। दरम्यान अजून एक मोठी घडामोड समोर आली आहे, ती म्हणजे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे। 1 कोटींची खंडणी स्वीकारताना तिला रंगे हात पकडण्यात आलाय आणि त्याची एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल्स तुम्ही साम टीव्हीवरती पाहताय। सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। या महिलेनं जयकुमार गोरेंवरती विनयभंगाची तक्रार दाखल केली होती आणि हे प्रकरण मिटवण्यासाठीच तिनं 3 कोटींची खंडणी मागितली होती, ज्यातील 1 कोटी घेताना तिला रंगे हात पकडण्यात आलाय। तिला आता गज्जा आड करण्यात आलेला आहे। कायद्याचा पूर्णपणे हा गैरवापर आहे। मिसयूज ऑफ पॉवर। पोलीस महाराष्ट्र हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेट बनलेलं आहे। पोलीस काही करतात आणि पोलिसांना कोणते आदेश दिले जातात। एकंदरीतच या घडामोडीमुळे राज्याचं राजकारण, राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता विरोधकही आक्रमक झालेले आहेत। मात्र इतरही राजकीय घडामोडी घडत आहेत आणि त्या सगळ्यांचा आता आपण वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। प्रशांत कोरटकरनं अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे। त्याच्या अटकपूर्व जामिनावरती आज तातडीनं सुनावणी होणार आहे। कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर कोर्टानं फेटाळलाय। त्याच्यावरती शिवरायांचा अवमान केल्याचा आरोप आहे आणि याच प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोहत्येचा गुन्हा वारंवार करणाऱ्यांवर ते मकोका लावण्यात येणार आहे।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा इशारा दिलाय. तशी घोषणाही त्यांनी गुरुवारी विधानसभेत केली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरती फडणवीसांनी ही घोषणा केली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आलाय. तयारीच्या आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नाशिकमध्ये कुंभमेळा नियोजनाची आढावा बैठक घेण्याची शक्यता आहे. विधान भवनातील दान कोट्यवधींचा खर्च करून चकाचक केली जात आहेत. मात्र यावेळी दुर्मिळ ग्रंथसंपदा अडगळीत पडल्याचं समोर आलंय. विधान भवनाच्या गॅलरीत जुन्या पुस्तकांचा खच पाहायला मिळतोय आणि यामध्ये काही दुर्मिळ ग्रंथांचाही समावेश आहे. विदर्भ वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानात अंशतः घट झाली आहे. पुणे, सातारा आणि सांगलीत पारा 40 अंशांच्याही खाली उतरलाय. वाशिमला सर्वाधिक म्हणजे 40 अंश तापमानाची नोंद झाली आहे. पालघर जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत 60,914 घरकुलांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. यापैकी 60,192 प्रस्तावांना जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील देण्यात आलाय. म्हणजेच एकूण प्रस्तावांपैकी 98.81% अर्जांना मंजुरी मिळाली आहे. अमरावतीत 2 महिन्यात तब्बल 28 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. सततची नापिकी, कर्जाचा डोंगर, शेतमालाला नसलेला भाव यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा आहे. बुलढाण्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. गेल्या वर्षभरात 262 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. विशेषतः मार्च महिन्यात आत्महत्यांचं प्रमाण अधिक असल्याचं प्रशासनाच्या आकडेवारीतून स्पष्ट झालंय आणि म्हणून आता प्रशासनानं शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी होतीये. परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यात पाण्याची कमतरता भासू लागली आहे. परिसरात 7 गावांचा पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर झालाय. धरणं ही पूर्ण क्षमतेनं भरली नाहीयेत, म्हणून पाण्यासाठी आता वणवण सुरू झाली आहे. उद्या नाशिकमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे. रविवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. तांत्रिक कामाचा पाणी पुरवठ्यावरती परिणाम होणार आहे. नागरिकांना 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं गेलं आहे. अमरावतीत बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी 1 दिवसीय संप पुकारला होता आणि त्यामुळे बँकेचे जवळपास 200 कोटींचे व्यवहार ठप्प झाले होते. खासगीकरण रोखणं आणि रिक्त पदांच्या भरतीसाठी हा संप करण्यात आलाय. एटीएम व्यतिरिक्त सर्व व्यवहार बंद पडले होते, पण आजपासून बँकेचं कामकाज पूर्ववत होणार आहे. हिंगोलीत लग्नाच्या 2 दिवस आधी काळानं नवरदेवावरती घाला घातलाय. अज्ञात वाहनाच्या धडकेनं गणेश तनपुरे नावाच्या तरुणाचा मृत्यू झालाय. त्यांच्या दुचाकीला 200 फूट परपटत नेण्यात आलं, ज्यामुळे दुचाकीचे अनेक भाग रस्त्यावरती पडले होते. ग्रामस्थांनी छिन्न विच्छिन्न अवस्थेत पडलेला मृतदेह बाजूला करत गोरेगाव पोलिसांना पाचारण केलं. अकोल्यात राष्ट्रीय महामार्गावर रिक्षाचा अपघात झालाय. अज्ञात वाहन चालकानं धडक दिल्यानं रिक्षा उलटी झाली आणि यावेळी एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. अकोला पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढचा तपास सुरू आहे. उल्हासनगरमध्ये दुकानाला भीषण आग लागली आहे आणि आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालं. अथक प्रयत्नानंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. संगमनेरच्या मालपाणी हेल्थ क्लबमध्ये विवाह सोहळ्यासाठी उभारलेल्या स्टेजला भीषण आग लागली आहे. या आगीत 2 तरुण गंभीर जखमी झालेत. अग्निशमन विभागाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. यवतमाळच्या पुसदमध्ये प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी आता पुसद उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला वैद्यकीय अधीक्षकावरती गुन्हा दाखल झालाय. हलगर्जीपणा आणि चुकीच्या पद्धतीनं उपचार केल्याचं वैद्यकीय अहवालात समोर आल्यानंतरच हा गुन्हा दाखल झालाय.
नागपूरच्या दंगलीनंतर आता बारीक लक्ष ठेवण्यासाठी NIAची टीम दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठवाड्यातल्या जालना, परभणी, नांदेड, बीड, उदगीरमध्ये ही टीम लक्ष ठेवण्यासाठी दौरा करत असल्याची माहिती आहे. दंगल किंवा तेढ उद्भवेल असं कोणी काम करतंय का यावरती टीमचं बारीक लक्ष असणार आहे. नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खानची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. फहीम खानच्या जहाल भाषणानंतर दंगल भडकल्याचं पोलीस तपासात उघड झालं होतं. जमावानं काही भागातील घरं आणि वाहनंही जाळली होती. याच प्रकरणी आता फहीम खानवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खानची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. फहीम खानवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. आणि आता बातमी तुम्हाला रोज ज्या गोष्टी लागतात त्याच्या बाजारभावासंदर्भातली आहे. आपण बोलतोय लिंबू संदर्भात, काकडी संदर्भात. लिंबू 15 रुपयाला मिळतंय. होय, वाढत्या उन्हामुळे लिंबाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे काकडीनंही भाव खाल्लाय. काकडी 50 ते 60 रुपये किलो दरानं मिळते. उन्हाळ्यात लिंबू आणि काकडीची मागणी अधिक असते आणि त्यामुळे तिचे दरही आता कडाडलेत. तर पुण्यातील मंडईमधून या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवेंनी. पाहूयात. पुण्यासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढल्यामुळे याचा थेट परिणाम भाज्यांवर सुद्धा होतोय. मी सध्या पुण्यातील मंडईमध्ये आणि आपण जर पाहिलं तर उन्हाळ्यात ज्या भाज्यांना मागणी वाढते त्यामध्ये लिंबू आणि काकडी या दोन भाज्यांचा अत्यंत महत्त्वाचा समावेश असतो. आपण जर पाहिलं तर लिंबाची किंमत जी आहे ती जवळपास आता 12 रुपयापासून 15 रुपयापर्यंत झालेली आहे. छोटा लिंबाचा वाटा आपण जर मंडईत पाहिला तर तो 50 रुपयात येतो. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लिंबूच्या आकारावर पण सुद्धा ज्या सगळे दर आहेत ते देखील ठरलेले आहेत. काकड्यांचे भाव देखील आता आपण जर पाहिले तर 50 ते 60 रुपये किलोपर्यंत या काकड्या बाजारात आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये अक्षरशः चायना काकडीचा एक नवीन प्रकारसुद्धा आपल्याला मंडईत पाहायला मिळतोय, ज्याचा आकार काहीसा वेगळा आहे. आणि त्याशिवाय भारतीय बाजारातल्या ज्या काकड्या आहेत त्यासुद्धा मंडईत आपल्याला उपलब्ध झालेल्या पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच उन्हाचा फटका बसल्यामुळे मागणी वाढ होती आहे आणि मागणी ज्या वाढ झाली की साधारणपणे किमतीसुद्धा वाढतात. त्यामुळे लिंबू आणि काकडी या दोन्ही भाज्यांच्या मागणीमध्ये वाढ असल्यामुळे किमतींमध्ये सुद्धा वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन किरण काजेचा अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. राज्यातील 22 जिल्ह्यांतील 54 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. पीक विमा योजनेअंतर्गत 2160 कोटी रुपयांच्या भरपाईला मंजुरी मिळाली आहे. राज्य सरकार लवकरच विमा कंपन्यांना 700 कोटींचा पहिला हप्ता देणार आहे. कंपन्यांना हप्ता मिळाल्यावरती शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासही सुरुवात होईल. टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटोला प्रति किलो 2.5 रुपये इतकाच भाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटातही सापडलाय. जुन्नर बाजार समितीच्या आवारात सध्या टोमॅटोला प्रति कॅरेटला फक्त 50 ते 140 रुपये असा भाव मिळतोय. आवक वाढल्यामुळे दर कोसळल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात पपईला चांगली मागणी आहे आणि म्हणून पपईच्या भावातही तेजी टिकून आहे. पपईचे वाढलेले भाव गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहेत. वाढती उष्णता आणि रमजानमुळे पपईला चांगला उठाव आहे. सध्या पपईला 1700 ते 2000 रुपयांचा भाव असून हाच दर काही दिवसांसाठी कायम राहण्याचा अंदाज आहे. वेंगुर्ले तालुक्यातील निवती किल्ल्याचं अस्तित्व धोक्यात आलंय. किल्ल्याची तटबंदी ढासळली आहे. बुरुज, खंदक, देवड्या, महादरवाजा सगळं झुडपांनी पोखरल्यानं धोका निर्माण झालाय. या किल्ल्यावरती जाण्यासाठी योग्य रस्ताही नाहीये आणि म्हणून प्रशासनाने या किल्ल्याची डागडुजी करावी, जेणेकरून पर्यटनाला चालना मिळेल अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. आता महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त 6000च मिळण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार महिलांना शासकीय योजनांतून वर्षाकाठी 18,000 रुपयांपेक्षा अधिक पैसा दिला जाणार नाहीये. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या निकषातही नियमातही बदल होण्याची शक्यता आहे. नागपूरच्या दंगलीनंतर आता बारीक लक्ष ठेवण्यासाठी NIAची टीम छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. दंगल किंवा तेढ उद्भवेल असं कोणी काम करतंय का यावरती टीमचं बारीक लक्ष असणार आहे. विशेषतः ज्या जिल्ह्यात शहराला दंगलीची पार्श्वभूमी आहे त्या ठिकाणी आता NIA रेकी करणार असल्याची माहिती आहे.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मूळ पगाराच्या 50% रक्कम निश्चित पेन्शन म्हणून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पेन्शन फंड रेग्युलॅरिटी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीनं UPS लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे. उन्हाळी सुट्ट्यानिमित्तानं बाहेर गावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते आणि त्यामुळे मध्य रेल्वेनं कोकण मार्गावरती उन्हाळ्यात विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून CSMT करमळी CSMT विशेष रेल्वे गाडी धावणार आहे. मुंबई नागपूर मुंबई आणि पुणे नागपूर पुणे या दरम्यान उन्हाळी विशेष 98 रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्यात. उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर विभागानं मुंबई पुणे आणि नागपूर दरम्यान विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. MMRDAनं या वर्षात कांसूर मार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेचं काम हाती घेण्याच्या अनुषंगानं हालचाली सुरू केलेल्या आहेत. या मेट्रो मार्गिकेचा अभ्यास करण्यासाठीच MMRDA कडून लवकरच सल्लागार नेमला जाणार आहे आणि त्यामुळे लवकरच बदलापूरकरांना मुंबईत येण्याचा प्रवास आरामदायी होईल. या मेट्रोवरती 15 स्थानक असणार आहेत. 1 एप्रिलपासून समृद्धी महामार्गावरती 19% टोल वाढ लागू करण्यात आली आहे. नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरचा मार्ग सुरू झालाय आणि या मार्गावरती प्रवासासाठी 1290 रुपये टोल द्यावा लागणार आहे. पुढील 3 वर्षांसाठी म्हणजेच 31 मार्च 2028 पर्यंत हे टोल दर लागू राहतील.